काय ते काना पिकली बांगडी Hey. तर गाईस इकडे सौरभ भाऊ इकडे जेवायला आलेलो आम्ही त्यांच्या घरी, थोडा कार्यक्रम होता. सो आता चाललोय आपण घरी. नंतर विचार झालाय पार्कला जाऊ. वी पार्क म्हणून आहे इकडे कुठेतरी एक ठिकाण. सो तिकडे जाऊ. इकडे कौलारू घर आहेत जास्तीत जास्त, खूप छान वाटतंय. हे कागल नाही आहे, दुसरं आहे. ही जागा दुसरी आहे कुठली तरी. सो चला भेटूयात थोड्या वेळानंतर. तर काय तर चाललंय घरी. चला घरी. चला घरी. मस्त एकदम भारी मसाला बोलो जुबा केसरी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला चला बछड़ा. गपचूप व्हिडिओ काढता याचा मी. काय करते बघा, फोनवर बोलत होते आताच. बघितलं आता व्हिडिओ काढतं तिचा. काय करते मम्मा? मम्मा ए मम्मा. बाबा फोनची सवय. हां फोन हिला नाही काही जेवढी सवय आम्ही नाही देत फोन हिला एवढं. बस ते आता फोन म्हणजे फोनवर बोलत होते. तर मागच्या एवढं बघितलं तसं कशा नाटकं करते फोन घेऊन. तर गाईस आई बनत आहे आपली इकडे मशरूमची भाजी. हे बघा, कांदा टाकलाय बारीक कापून तेलामध्ये, आणि इकडे बारीक टमाटर आहे कापलेला. आता टमाटर घालत आहे इकडे. हे नखरे करते आज तू लाडूला जेवण चारत आहे इकडे. टमाटरचं भाजून घ्यायचंय. नंतर हे टाकायचं. हे कायचं पेस्ट आहे? खोबऱ्याचा मसाला. खोबरं आहे फक्त. कोल्हापुरी मसाला आहे याच्यामध्ये भरणीमध्ये. हे टाकायचंय. किती चमचा? 2 चमचा. मी तर घेऊन जाणार आहे हे मसाला आता आईकडून. नंतर मशरूम टाकायचंय. फ्रेश मशरूम आहे, शेतातलं आहे. पहिल्यांदा फ्रेश मशरूमची भाजी खायला भेटणार आहे. लय छान वास येतोय आताच. मसाल्याचाही वास लय मोठा आहे, भारी एक नंबर. आई बनवतात मसाले. आई घरी तयार करतात ते मसाले कोल्हापूरचा. मिक्स करून घ्यायचा आहे असा. डिम गॅसवर ठेवायचं आहे पकायला, शिजायला. बघा किती छान दिसत आहे इकडे. 10-15 मिनिट ठेवायचं आहे. बरं गाईज, आता 15-10 मिनिट मध्ये तयार होणार आहे आपला मशरूम ग्रेव्ही. मग मी खाणार. वेलकम बॅक गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती परत एकदा. आता आपण आज फायनली जाणार आहोत शॉपिंग करायला. तिकीट पण बघायचं आपल्याला, रिटर्नचं आपलं भेटतंय का. सो माझ्या लाडूने आंघोळ केली, मी केली जस्ट. लाडू आंघोळ करायला रेडी होईल. इकडे सेल लागला एक ठिकाणी, तिथे चाललो आम्ही. काय असं
बदमाश आहे का तू? हा दाढी घेतली नख बापरे नख जाम बेकार झाले तू लाडू तुला मी चावेल ना तुला मी चावून घेईन मी चावून खाईन तुला असं खाईन तुझ्या गाल झोप आले झोप चल आड गाई 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 चल चल झोप झोप इथे झोप इथे झोप इथे झोप फोन आला बघ हॅलो हॅलो फोन आला हॅलो हॅलो बोल फोनवर बोल क्या बोल रहा है ये? उबला हुआ अंडा मांग रहा है। आदा इसको उबला हुआ पानी दे दे बोलना अंडा अंदर पिघल गया है, गुंगा है, पता नहीं चलेगा आता पीठ मळलेलं आहे बघा एवढं. आता मी एवढ्या पिठाची एवढी मोठी चपाती बनवणार आहे. ते तुम्हीच खाणार असं म्हणते चांगलं बोलावं मजा करून काय मला तुपाची चपाती खायची बरोबर एवढं पीठ मळलेलं आहे इकडे. दीदी म्हणून नाही शकत एवढा मोठा पीठ. नाही तिला जाम मजा येते तोंडात जाईल पाणी गाई बघा इकडून जस्ट या बांगड्या पडल्यात इकडून कपाटातून हे करून टाकले साडीच्या नादामध्ये घाईमध्ये. आम्ही चाललो बाहेर शॉपिंगला. लाडू हे लाडू झाडू लाडू का मारते झाडू बाळा? नाही जस्ट उठले हे झोपेतून तिच्या आत्याने तिला दाबात चाललंय आणि इकडे घातले साडी प्रज्ञाने. कानातले सोन्याच्या कानातले तीनदा खिशात ठेवते माझ्या. गँग निघले आमची. फोन कुठे तुझा? चल फोन करून दिला. चल चला होय चला आज जा थोडस ऊन आलंय. येऊन गेला ए आलाय बाबा आज उद्घाटन आहे. काल येऊन गेला मी सांगलो नाही की बाबा आज उद्घाटन आहे. उद्घाटन डुडी डुडी डम डम तू व्हिडिओ बघून सांगत असशील तू ते शक्य नाही. चोप दिसते थोडीशी. आता पेट्रोल भरायला थांबले तिकडे हवा भरतायत. इकडे अजून याचे कानातले घालून झाले ना बघा 4 घंटे आले. हा झालं का? सच इरिटेटिंग गर्ल. ऐसे कैसे सच इरिटेटिंग औरत. इट इज यू कैन सी English is not our English is not perfect guys. We just try to get better day by day. So please ignore our English. आम्ही असंच बोलतो सहज असंच थोडं फनी वाटायला पण ते वाटत नाही. ते रोस्ट होऊन जातो आम्ही. तुझे कानातले आता विकून टाकतो आणि iPhone 16 घेतो आता. तिला कानातले घालता येत नाही काय फायदा नाही आता कानातले. तू घरी चल आता. कानातले विकलेच आता. 17 नाही बरोबर बोलते 70 घे 16 नको आता जुना झालाय. पोचलो इकडे गाडी पार्किंगला लावतायत ते आणि मी आलोय मेडिकल वरती हे घ्यायला. डायपर घ्यायचं माझ्या लाडूसाठी. मेडिकल कसलं मोठं आहे एकदम नाईस सुपर. आता आलो आम्ही इकडं सह्याजी मॉल आहे आणि इकडे PVR आहे DYP सिटी. हा आणि ते लोक गेलेत पार्किंगला. वेगळे होते ते जरा गाईज. लेडीजच्या सेक्शनमध्ये गेलेत आमच्या आधी. आता आम्ही चाललो त्यांच्याकडे. डायपर हातात घेऊन फिरतोय. कोल्हापूर छान आहे इकडे. प्रज्ञा मॅडम कुठे आहे आमची? प्रज्ञा मॅडम हा ह्या आम्रपाली मॅडम भेटल्या.
हा हे घ्या घ्या. कुठे आहे हिची माय? कुठे आहे? अरे बाप, साडीमध्ये तर ओळखूच येत नाही अजिबात. अरे बाप. तर काहीच इकडे आम्ही मूर्ती बघत आहे. अशी कुर्ती होती ना रे तुझ्याकडे? ती सुरत वरून आणली होती ती अशीच होती ना ओढणी? काय झुमके वगैरे बघायला लागले काहीतरी? झुमके तर कधी धक्कत नाही मला झुमके घ्यायला. युट्यूब फॅमिली मेंबर गाईस भेटलेत, बोलते. आता जुडिओला चाललोय आपण मित्रांनो. आम्हाला इकडे काय आवडलं नाही, जास्त शॉपिंग केली नाही तिकडे. काय कोल्हापूरला सर्किट बेंच होते, कोल्हापूरला हायकोर्ट बनवणार आहे, त्यासाठी सरन्यायाधीश गवई साहेब येणार आहेत आणि आज उद्घाटन होणार आहे सर्किट बेंचचं. एकनाथ शिंदे साहेब होते सगळे, एकनाथ शिंदे साहेब सगळी ऑल येणार आहेत. अच्छा, त्यांचं या गाड्याचा तेल दाखवा. होय. फुल मिलिटरी सगळं आलेलं आहे. इकडे येतात का फिरून? अच्छा, इकडनं चालले. चला पार्किंगला. आता इकडे जुडिओच्या इकडे लावले पार्किंगला गाडी. आता जाऊ वर. जुडिओ माझा फेवरेट शॉपिंग सेंटर. मजा येते मला तिकडे शॉपिंग करायला. मी कशी दिसते तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला. मी आलोय मॉलमधले. फ्लेक्सिंग मोठी बॅग आहे. क्या करे? बॅग आहे. हा बॅग आहे. DIY मध्ये आलोय. मिस्टर DIY मध्ये आलोय आम्ही. हिला जाम आवडते फिरायला. क्या बॅग आहे? बॅग लगी शी छोटे बच्चे जैसा. हे बघायला लागले फ्लावर्स घरी घ्यायला यांच्या घरी. हे ना डेकोरेशनचा जाम शॉक आहे मिस्टर आणि मिसेस कांबळ्याला. बाईकवर घालायचं पावसात असं. आतमधून चांगलं वाटतं पण बाहेरून खूप कार्टून दिसतोय मी. आतून छान दिसतंय. बॅग घेणं चाललं इकडे. बॅग घ्यायची आहे प्रज्ञाला. एक नंबर. ये बॅग लेंगे. तिला हे घेतलंय, याला चप्पल घेतले आहे आम्ही. चला लाडूसाठी हे टोपे घेतले, शूज घेतले. बस आता जाऊ. चला जुडिओमध्ये जायचंय. चला जुडिओला जाऊ. साबण ठेवायला कशाला पाहिजे? आहे ना घरी. तरी पण घ्यायचे. वेस्ट वस्तू नाही घ्यायच्या, जे आहे ते नाही घ्यायच्या. चला चला चल. माझं बाळ स्मार्ट दिसतंय टोपीमध्ये आणि टोपीच्या मागे पण स्मार्ट लिहिलं आहे बघा. ओरडू नको बाळा. ओरडते कशाला? लाडू जाम खुश आहे चप्पल घालून. आवाज बघा. लाडू एकदम एन्जॉय करते. चला आता जुड्याला जाऊ. आलोय जुड्यामध्ये. पोरी फक्त खाली चप्पल घातली तर नुसती चालू दे बोलते खाली. आणि चालायचं पता नाही. वाकडा तिकडायचा बाप चालला होता का असं लहानपणी? अरे ऊपर उठा रहो, ले रहो तो आई नहीं रही है. आवाज तर एवढा आहे सर दुनियाला ऐकू जाईल. कुठं गेली प्रज्ञा? हा भेटले सगळे गायब होऊन जातात यार अशा ठिकाणी घेऊन आल्यावरती. आता प्रज्ञा गायब झाली. प्रज्ञा आता नाही भेटत. आता डायरेक्ट कपड्याचा गठ्ठाच घेऊन येते. गठ्ठा घेऊन येते आता कपड्याचा. काहीचा लेडीज सेक्शन आहे तिकडे. ट्रायल रूम मध्ये गेली प्रज्ञा. जेंट्स सेक्शन आहे. बघू आता आम्हाला काय भेटतं का. काय प्रज्ञा आणि हे तर काय कधी सिलेक्ट करत नाही. हे लेडीज लोक डेंजर आहेत. काही समजत नाही काय घेऊ. प्रज्ञाला घेऊन येतो. खाली आहे ती लेडीजच्या सेक्शन मध्ये. लाडूसाठी भयंकर शॉपिंग चालली इकडे. धनाधन लाडूसाठी आम्ही विचार नाही करत शॉपिंगसाठी. आमच्यासाठी करतो फक्त दोघांसाठी. हे स्मार्ट पोरगी बघा परेशान करते.
A few moments later. बिल करायला चाललोय गाईस. तिकडे उभे आहे, व्लॉग घेते. चला बिल केलंय. लाडूसाठी 4 ड्रेस घेतले लाडूच्या मामाने गाईस. आणि ही इकडे सँडल घेते. ए चला ए, अरे भूक लागली रे. भूक लागली, भूक भूक. चला चला ए भाई, भूक लागली, भूक भूक. चल चल चल, भूक लागली, भूक. मेरे को नहीं पसंद आया म्हणले हा काही. चला 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 चला, पळा पळा पळा. गाईस खूप जास्त भूक लागली. आता आम्ही सर्व आमची गँग आहे तिकडे आले, थांबलेत हॉटेलला. आता जेवण करूयात. चला केव्हा मॅडम, चला बसा. आले थाळ्या आणि सगळे एकदम तुटून पडलेत जेवणावर. खूप जास्त भूक लागली ते सगळ्यांना बघा. सगळेजण एकदम तूट पडू हमला झालाय अचानक जेवणावर. कैसे रे टेस्ट? अच्छा आहे. चला मी पण खाऊन घेतो. तोंडात पाणी आलं. खाईपर्यंत जेवण मस्त लागलं टोटली. लाडू झोपले काय. झालं जेवण वगैरे. जाऊ आता घरी. आलो आम्ही घरी काय. चला पोचले घरी. थोडं जेवण झालंय फुल. एवढं कंटाळा येतो. झोप येते झोप. लेना क्या गया. हाँ तर गाईज चला, ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि एक वाढदिवस आहे त्याच्यात जायचं, पण खूप कंटाळा आला, झोप आली. होप जर जायचं जर ठरलंच, जर पाऊस नसला तर जाणार आहे, नाहीतर नाही जाणार. ओके गाईज, ओके चला बाय. चाय पितो. माझ्या भावाचा शर्ट घाललाय. नहीं दिख रहा अच्छा. चुप, ये शर्ट पे ही अच्छा दिखता है. जिसका पेट नाही वो शेट नाही. जिसका पेट नाही वो शेट नाही. संपला विषय. काय ते फरक पडत नाही. तर गाईज इकडे बघा माझा नवरा एकच नंबर दिसत आहे. वाव, जस्ट गाईज तिला काय झालं काय माहिती. दाखव. वाव, शाहरुख खान. एकच नंबर दिसत आहे ना. तुम दर्द हो राम हो मेरी मोहब्बत कर ना तू हक ये मेरे हो गया हमेशा ही रहना कभी न कहना अलविदा. ठीक है गाइस मैंने कुछ भी नहीं लिया. कुठे आहे टी शर्ट? कुठे आहे जाने काय झालं बाहेर फिरायला. संध्याकाळचं थोडंसं फिरतोय फ्रेश. घरी बोर होत होतं तर सलून भेटलं तर केस कापेल. खूप वाढले. सलून उघडा पाहिजे. किती वाजले? टाइम झाला असं. 9 वाजले. आज रविवार आहे. उघडा असेल. काय करायला लागले? काय देत आहे? हो काय करताय ते? स्प्राईट घेऊन आले. जास्त जेवण झाले त्यासाठी. मोजिटो काय असतंय? ग्लास आणलाय. ग्लास काचेचा ग्लास आहे की काय काय हरकत नाही. आब्रू काढायला युट्यूबला. चला गाईस बाय बाय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय. टेक केअर. लव्ह यू ऑल. सपोर्टिंग. इंस्टाग्राममध्ये सॉरी डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे. तिकडे जाऊन फॉलो करा. आता रील्स वगैरे येणं चालू होणार आहे. बाय कर लाडू. बाय कर. बाय बाय कर. टाटा. शुभरात्री.